तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी उठलो मित्रांनो, तर आज विचार केला की आज फनी ब्लॉग नाही, आज एक नॉर्मल ब्लॉग बनवायचा, आपला डेली रुटीन दाखवायचा आजच्या ब्लॉगमध्ये. मला भरपूर सजेस्ट येतात कमेंटमध्ये त्यासाठी. तर मित्रांनो, आंब्याच्या झाडाला पाड लागला होता, खूप उशिरा पाड लागलेला आहे. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे तुम्हाला की भरपूर दिवस झाले पाड लागला नाही, पण 2 झाडाला पाड लागलेला आहे. त्याचे आंबे काढायचं चालू होतं माझं, आणि एका बाजूला वडिलांचं काय रानातला कचरा जाळायचं चालू होतं. तर एवढे आंबे निघाले. त्यापैकी 2 प्रकारचे आंबे आहेत. एक जो गोल दिसतो तो हापूस आंबा आहे, आणि हा आहे केशर आंबा. तर 2 टाईपचे आंबे आहेत, बघू शकता. तर एका झाडाला 16 आंबे मिळाले, एका झाडाला एक 60-70 आंबे मिळाले. तर एक टब भरलेला आहे. त्यानंतर आलो पुढच्या कामाला. इकडे येऊन आपली मोटर चालू केली, विहिरीत पाणी सोडलं, कारण आपल्याला पाणी साठवून मका भिजवायची असते. ते काढून झाल्यानंतर परत मका भिजवायला सुरुवात केली. बघू शकता तुम्ही, आपल्या गुरांसाठी मका केलेली आहे, शेरडांसाठी. ते झाल्यानंतर रोजच्याप्रमाणे मका तोडून आणली शेरडा गुरांसाठी. आणि आज तुम्हाला एक दाखवायचं की आज आम्ही आमची रानो आहे ती विकून टाकलेली आहे. तर परत दुसऱ्यांदा मोटर चालू केली. दिवसातून मी 3 वेळा मोटर चालू करतो. तर परत आलो घरी आल्यानंतर कोंबड्या सोडल्या चरायसाठी. कोंबड्या सोडल्यानंतर माझं रोजचं काम आहे. नंतर अंडी बघितली, तर इकडे एक अंडं गावलं. तर दुसऱ्या जागी बघितले, अजून ज्या जागी अंडी देतात तिकडे पण 2 अंडी सापडली मला, म्हणजे टोटल 3 अंडी. उन्हाळ्याची अंडी कमी देतात कोंबड्या, त्यामुळे 3 अंडी सापडली. इकडे पण असतात पण नाही आहे, त्या 3 अंडी सापडली आहेत अशा प्रकारे. त्यानंतर कोथिंबीर काढायची चालू होती घरच्यांची. त्यामध्ये जे गवत मिळालं ते गवत इकडं कोंबड्यांना आणून टाकलं की ती मस्तपैकी खातात, बघू शकता. तर संध्याकाळ झाली, रात्रीचे 10 वाजलेले आहेत, आणि इकडे पेंड्या बांधलेल्या आहेत. आणि इकडे घरामध्ये आईच्या आणि भावाची मुलगी मिळून पेंड्या बांधत आहेत, कारण उद्या मला मार्केटला जायचं. इकडे भाऊ झोपलेला आहे, इकडे बघू शकता वडील बाहेर झोपलेले आहेत. उद्या सकाळी 5:30ला मला जायचं आहे मार्केटला कोथिंबीर घेऊन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. आणि फनी ब्लॉग आज काही बनवलेला नाही आहे, आज एक नॉर्मल टॉक वे ब्लॉग बनवलेला आहे. तर मित्रांनो, ब्लॉग